या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। अक्कलकोट रोड परिसरातील मल्लिकार्जुन नगर शेजारी असलेल्या खैरादी नगर येथील श्री धानम्मा देवी ट्रस्ट तर्फे दसरा अर्थात विजयादशमी निमित्त यंदाचा पारंपरिक सोनं लुटण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष चन्नय्या हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष विश्वनाथ स्वामी, शेखर स्वामी, मडिवाळ स्वामी, फुलारी मामा, अप्पाशा माडी, बसवराज आहेरवाडी, राजकुमार बिराजदार, कृष्णा बिराजदार, शिवकुमार हुळ्ळे, सुमित दुधनी आदी मान्यवरांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। मल्लिकार्जुन नगर, कीर्ती नगरासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं या उत्सवाला उपस्थित होते। सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव 2025च्या अंतर्गत उत्तर सोलापूर तालुक्यातील खेड इथं समृद्ध गाव अभियानाअंतर्गत ग्राम स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला। सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सवाचे जनक आमदार सुभाष देशमुख आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमाला खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री भोसले, प्रकाश काळे, दत्तात्रय काळे, हरी कोकरे, सुनील नवगिरे, रामचंद्र पाटील, संभाजी भोसले, उमेश काळे, संतोष दोरकर यांच्यासह लोकमंगल बँकेचे अधिकारी, कर्मचारी, समस्त ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमंगल समूहाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। UPSCच्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत मयुरेश भारत वाघमारे यांनी देशात 8वा क्रमांक पटकावला। एकूण 12 जागांसाठी देशभरातील 4,30,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। ही परीक्षा IAS श्रेणीतील असून महाराष्ट्रातून मयुरेश वाघमारे यांची एकमेव निवड झाली आहे। मूळचे सोलापूरचे तसंच सध्या अलिबाग इथं कार्यरत असलेले अप्पर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे ते चिरंजीव आहेत। UPSC कडून जून 2025 मध्ये इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेसची परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेचा लेखी निकाल 9 सप्टेंबर रोजी जाहीर झाला। त्यानंतर 16 सप्टेंबर रोजी वैद्यकीय परीक्षा घेण्यात आली। अखेर 30 सप्टेंबर रोजी अंतिम निकाल जाहीर झाला। या निकालानंतर केंद्रीय वित्त मंत्रालयात तसंच रिझर्व्ह बँकेत मयुरेश वाघमारे यांची निवड होऊ शकते। सोलापूर महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेच्या वतीनं नेहमीच तत्पर आणि योग्य सेवा देताना आपली जबाबदारी ही तितकीच काळजीपूर्वक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे। नुकतीच एक घटना घडली। सायंकाळच्या सुमारास पुणे तुळजापूर रोडवरील सोलापुरातील डीमार्ट जवळील एका स्टॉर्म ड्रेनमध्ये एक म्हैस पडली। यात अडकलेल्या म्हशीला काढणं इतकं सहज आणि सोपं नव्हतं। याची माहिती सोलापूर महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेला कळताच या टीमनं घटनास्थळी धाव घेतली। एकूणच परिस्थितीची पाहणी करून लागलीच त्यांनी आपलं काम सुरू केलं। कोणत्याही प्रकारची इजा न होता अत्यंत काळजीपूर्वक आणि योग्य त्या पद्धतीनं या म्हशीला या स्टॉर्म ड्रेनमधून बाहेर काढलं आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला। ज्या पद्धतीनं ही म्हैस यात अडकली होती ते पाहता काम जिकिरीचं होतं, पण महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेनं सुखरूप या म्हशीला बाहेर काढून आपली जबाबदारी योग्य आणि यशस्वीपणे पार पाडली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील इंदिरानगर झोपडपट्टी इथं गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली। अशोक सदाशिव अंबिगर वय 49 या व्यक्तीनं चारित्र्याच्या संशयावरून आपली पत्नी अंबिका अशोक अंबिगर वय 40 हिचा लोखंडी रॉडनं खून केला आणि त्यानंतर स्वतः लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली। घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। या प्रकरणी सिद्धव्वा महासिद्ध कोळी वय 20 यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे या घटनेची पुढील चौकशी करत आहेत। चारित्र्याच्या संशयावरून ही दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सच्चीयाच माता भक्त मंडळाच्या वतीनं गेल्या 17 वर्षांपासून देवी मातेचा सोहळा हा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो। दरम्यान
सोहळा कालावधीत नित्य कन्या भोजन देण्यात येतं। या भोजनाचा दररोज 1000 कन्यांनी लाभ घेतला। या कन्या भोजनानंतर प्रत्येक कन्येला आहेर देखील करण्यात येतो। कन्या भोजनाची ही परंपरा चालत आली आहे। यासह सच्ची आच माता भक्त मंडळाच्या वतीनं देवी मातेची विविध रूपातील सेवा करण्यात येते। याचं पौरोहित्य पंडित विजयकुमार व्यास यांच्याकडील पुरोहित मंडळींकडून केलं जातं। कमलपुष्प अर्चना, केसर दुग्ध अभिषेक आदी विधी दररोज यजमानांच्या वतीनं करण्यात येतात। मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं यंदाचा सोहळा हा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला। दर्शनासाठी तसंच धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांची मोठी गर्दी होती। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन एम्फीथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509।